मुंबईतल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडपांमध्ये तयार होणाऱ्या महाप्रसादावर अन्न आणि औषध प्रशासन म्हणजे एफडीएची कारवाई होणार नाही याकडे लक्ष देण्याची विनंती ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीकडून करण्यात आली। एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विविध सार्वजनिक उत्सवाच्या ठिकाणी तयार होणाऱ्या महाप्रसादावर कारवाई होण्याची शक्यता ही मुंबई प्रेस क्लबच्या वार्तालापात नुकतीच बोलून दाखवली होती। त्यामुळे आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत महाप्रसादाचा मुद्दा हा प्रामुख्याने मांडण्यात आला। मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या समितीची ही बैठक आज सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली। भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत झालेली दुर्घटना आणि त्यानंतर माझगावच्या मोरयाच्या आगमन मिरवणुकीवर अंडी फेकण्याचा झालेला प्रकार या मुद्द्यांवरही या बैठकीत चर्चा करण्यात आली। मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट नरेश दैभावकर आणि अखिल भारतीय सार्वजनिक उत्सव समितीचे हितेश जाधव यांच्यासह अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींनी या बैठकीला उपस्थिती राखली होती। जे माझगावमध्ये जो प्रकार घडला, जे अंडफेक, या विषयांवर चर्चा करण्यात आली। आज सरकारने आम्हाला आश्वासन दिले की ज्यांनी कोणी हे कृत्य केलंय त्या कृत्य आम्ही त्या माणसाला सोडणार नाही, त्याच्यावर 100% आम्ही कारवाई करणार। आणि विशेष म्हणजे गणेश उत्सवाला लागणारं जे काय पाठबळ आहे सरकार म्हणून ते 100% सरकारच्या बाजूने मंडळांना आणि मूर्तिकारांना देण्यात येईल असं आश्वासन आज उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री या दोन्ही मंत्र्यांनी आज आम्हाला दिलं आहे। परिस्थिती अशी झाली आहे, जर कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही नॉर्म दिले तर काही मंडळ त्याच्या ह्याच्यामधले आपल्या विभागातले काही स्त्रिया महिला एकत्र होऊन हा महाप्रसाद तयार करत असतात। त्या बाबतीत तुम्ही काय करणार? तर मुख्यमंत्री महोदयांनी आश्वासन दिलं आहे की कोणत्याही परिस्थितीत असं काय कारवाई होईल मंडळांवर किंवा त्या ह्याच्यावर, तर तसं हे होणार नाही।